मोदक मी आज फर्स्ट टाईम बनवते. आधी बनवले ते दुसरेवाले, पण उकडीचे मोदक आज फर्स्ट टाईम बनवते. तर चला बघूया, रेसिपी दाखवते तुम्हाला पण. तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया मी काय काय घेतलं आहे मोदक बनवायला. तर हा घेतला आपण गूळ, त्यानंतर हे आहे मोदकाचं पीठ, हे मी रेडीमेड आणलेलं आहे. त्यानंतर हे ओलं खोबरं घेतलं किसलेलं, थोडंसं तेल घेतलं, तेल किंवा तूप पण तुम्ही घेऊ शकता. तूप मला स्वतःलाच आवडत नाही म्हणून मी तूप नाही घेतलं आहे, तेल घेतलं आहे त्या जागी. हे ऑप्शनल आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेत मी बारीक करून, आणि हे दूध घेतलं आहे. दूध पण ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि हे घेतलेलं आहे केशर. चला तर बघूया आपण कसं बनवतो आहे. तर सगळ्यात आधी आपण घेतलं आहे स्वच्छ धुवून एक पातेलं. ते गॅसवर ठेवून त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत, तेल किंवा तूप जे तुम्ही घाल ते. आणि त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचं हे गूळ. त्यानंतर या गुळामध्ये आपल्याला घ्यायचं आहे खोबरं. आपण किसून घेतलेलं ओलं जे खोबरं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला गॅस स्लो करूनच परतून घ्यायचं आहे. तो जो गूळ आहे तो या किसलेल्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. थोडंसं परतून घेतलं खोबरं आणि गूळ. त्यात आपण आता थोडंसं चवीसाठी घालणार वेलची पावडर. तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता, अंदाजे घालायचे चवीसाठी. गॅसवरती असतानाच आपण हे बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आता याच्यामध्ये टाकून आहोत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही टाका, किंवा जर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. तर चला आता आपण गॅस बंद करू. सारण आपण जे आहे ते थंड करून घेऊया. मोदक बनवायची हौस तर वेगळीच, पण त्यात ही गरमी नको वाटते गरमीने. चला बाप्पासाठी काहीतरी नवीन आपण बनवत आहे. मोदक बनवायची हौस तर वेगळीच आहे, पण त्यात ही गरमी बघू शकता तुम्ही. खरंच आईंना आपल्या मानलं पाहिजे, गरमी तेवढ्या ते कसं जेवण बनवतात. पण चला आज गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे. तर आपण आता छोट्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. ते कशासाठी ते मी तुम्हाला सांगतेच. तर हे आपण मोदकाचं पीठ घेतलं आहे एका पातेल्यामध्ये. ते मी अंदाजे घेतलं आहे, माझ्याकडे पेला आहे, त्या पेल्याच्या अंदाजाने घेतलं आहे. जितकं आपण मोदकाचं पीठ घेणार तेवढ्याच प्रमाणात आपण पाणी घेणार आहोत, गरम पाणी. त्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल. त्यानंतर हे गरम केलेलं पाणी आता आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे.
थोडंसंच टाकायचं आपल्याला पाणी, जेणेकरून ते पीठ सगळंच मिक्स झालं पाहिजे. तर आपण ते जे गरम पाण्यामध्ये मिक्स केलं जे मोदकाचं पीठ आहे, ते आपण गरमच एका मोठ्या कोणत्या तरी प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते गरम असतानाच मळायचं आहे. तो थोडीशी चटके लागत आहे, पण जर चांगलं पीठ मळायला हवं तर आपल्याला ते गरम असतानाच थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि ते मळतानाच आपल्याला त्यात थोडंसं एकदम हलकंसं टाकायचं आहे, तूप किंवा तेल, जे तुम्हाला आवडेल ते एकदम थोडंसंच टाकायचं. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हो, हे मिक्स करताना आपल्याला याच्यामध्ये साधं पाणी टाकायचं नाही आहे जास्त. मळायला जर अगदीच जर गरज पडली, एकदम जर सुकं झालं असेल पीठ, तर एकदम हलकंसं थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये शिंपडून पीठ मळायचं ट्राय करा. पण साधं पाणी आपल्याला त्यात टाकायचं नाही आहे जास्त, कारण आपण त्यामध्ये गरम पाण्यामध्ये ते पीठ आपण भागवून घेतलेलं आहे. आपण हे पीठ मळून घेत असतानाच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे घेतलेलं दूध हे पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका किंवा नाही, पण दूध टाकलं तर याला चव छान येते. थोडासा दुधाचा फ्लेवर येतो, छान चव लागते. दूध थोडंसं याच्यामध्ये दूध घेतलं. तर आता आपण हे तेल थोडंसं हाताला लावून घेऊ, पीठ घेऊन ह्याला हातावरती चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि हातावर चांगलं मळून घेतल्यानंतर आपल्याला तेलाचा बोट घेऊन याची पाती तयार करायची आहे. पाती जास्त जाड पण नाही असायला पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे, नाहीतर जास्त जाड झाली तर मग ते खाताना सारण कमी आणि पीठ लागतं मोदक. अशी आपल्याला पाती तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे सारण. हे सारण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर याला आपल्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे. नंतर याला हा आकार दिल्याच्या नंतर आपल्याला हे असं जवळ करायचं आहे. हळूहळू करून आपल्याला हे जवळ आणायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मोदक बघू शकता तुम्ही तयार झालेलं आहे. जमतंय मला, छान असा आकार दिला आहे. नंतर हा आपल्याला उचलून घेऊन आपण एक चाळणीमध्ये केळीचं पान घेतलं, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं, त्याच्यात आपल्याला ठेवायचं मोदक. आपण आता हे मोदक बनवून घेतलेत. एका चाळणीमध्ये केळीचं पान घेऊन त्याच्यावरती आपण हे मोदक ठेवले आणि हे ठेवणार आहोत. एका टोपामध्ये गरम पाणी घेतलं आणि त्याच्यावरती आपण हे मोदक ठेवले, म्हणजे आपल्याला हे वाफेवरती शिजवायचे. आणि त्याच्यावर आपण ठेवणार आहोत हे झाकण.
मी झाकण काढून बघितलं, मोदक चांगले उकडलेले आहेत आणि त्याच्यावरती मी केसर लावलं, तर केसरचा रंग पण छानपैकी त्यामध्ये उतरला आहे. तर चला एका प्लेटमध्ये काढून घेऊया.